नमस्कार मित्रांनो, आदित्य अकाउंटिंग अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे प्रथम स्वागत आहे। मित्रांनो, बिझनेस कुठलाही असो, हिशोब हा आलाच। मी माझ्या बिझनेसच्या तसेच कंपनीच्या प्रत्यक्ष अकाउंट अनुभवानुसार आपल्याला मराठी भाषेमध्ये अकाउंटिंग शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे। मी माझ्या अनुभवाच्या प्रत्यक्ष कंपनीच्या कामानुसार अकाउंट इन मराठीची संधी आपल्याला उपलब्ध करून देत आहे। आज आपण अकाउंटिंगचे प्रकार आणि त्याचे गोल्डन रूल याविषयी अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, संपूर्ण अकाउंट हे फक्त 3 नियमावरच अवलंबून आहे। त्याचे नियम तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात। तर त्यामध्ये आपण टाइप ऑफ अकाउंट्स इन अकाउंटिंग याविषयी मी आपल्याला माहिती देत आहे। सर्वप्रथम पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि तिसरं नॉमिनल अकाउंट, हे अकाउंटिंगचे प्रमुख 3 प्रकार आहेत। तर यातलं प्रथम पर्सनल अकाउंट जे आहे ते व्यक्ती, कंपनी, बँकाच्या संदर्भात आपण वापरतो किंवा पर्सनल अकाउंटमध्ये या पद्धतीचे व्यवहार रेकॉर्डिंग केले जातात। रियल अकाउंटिंग हे जे आहे, रियल अकाउंट, यामध्ये कंपनीची मालमत्ता आणि संपत्ती जी असेल त्या संदर्भातले अकाउंटिंग रियल अकाउंटमध्ये केलं जातं। त्यानंतर नॉमिनल अकाउंट जे आहे त्यामध्ये कंपनी किंवा कुठलीही संस्था चालवताना त्या कंपनीला किंवा संस्थेला जे खर्च आणि तोटा देखील होतो, तर त्याचं अकाउंटिंग नॉमिनल अकाउंटमध्ये केलं जातं। त्याचप्रमाणे व्यवसाय चालू असताना, कंपनी चालू असताना किंवा कुठलीही संस्था चालू असताना त्यामध्ये इन्कम आणि जे फायदे होतात, तर त्याचं अकाउंटेबिलिटी हे नॉमिनल अकाउंटमध्ये केली जाते। गोल्डन रूल ऑफ अकाउंट्स याच्यामध्ये आपण तिन्ही अकाउंटचे नियम पाहणार आहोत। तर त्यातला पहिला अकाउंटचा आहे पर्सनल अकाउंट। तर पर्सनल अकाउंटचा गोल्डन रूल असा आहे, डेबिट दी रिसिव्हर अँड क्रेडिट दी गिव्हर। म्हणजे व्यवसायामध्ये जो रिसीव करतो त्या अकाउंटला डेबिट देतात आणि जो देतो त्याला क्रेडिट करतात। अकाउंटचा दुसरा नियम जो आहे रिअल अकाउंट, त्या रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन। म्हणजे व्यवसायामध्ये जे जे येतं त्याला डेबिट करायचं आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, व्यवसायामधून जे जे जातं त्याला क्रेडिट द्यायचं। याचप्रमाणे नॉमिनल अकाउंटचा जो नियम आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स। तर कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे जे खर्च आहेत आणि जो लॉस किंवा तोटा वगैरे जो आहे त्या संपूर्ण त्या एक्सपेन्सेसला आणि लॉसेसला डेबिट देतात आणि जे इन्कम्स आणि गेन्स म्हणजे जो काय फायदा वगैरे होतो त्या सर्व अकाउंटला क्रेडिट असे देतात। तर या 3 नियमावर आधारितच संपूर्ण अकाउंट होत असतं। तर हे 3 अकाउंटचे नियम कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवावे लागतील किंवा पाठ केलं तरी चालतील। अर्थात जसे जसे प्रॅक्टिस करत जाणार तुम्ही त्या पद्धतीने हे रूल आपोआपच तुम्हाला आत्मसात होतात। तर हे गोल्डन रूल आपल्याला लक्षात ठेवण्याची पण फार आवश्यकता नाही आहे। जर वाटल्यास तुम्ही या गोल्डन रूलचा स्क्रीनशॉट देखील काढून तुमच्याकरता ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला टाईम अँड अगेन बघण्याची गरज पडली तर तुम्हाला हा उपयोगात येऊ शकतो। आपण जे अकाउंटिंगचे नियम बघितले तर ते प्रत्येक नियमामध्ये एक एंट्रीच्या एक्झाम्पलच्या नुसार आपण एक ट्रान्झॅक्शन कसं रेकॉर्ड केलं जातं नियमाच्या आधारानुसार ते आपण थोडक्यात या उदाहरणाच्या पद्धतीनं बघूयात। तर उदाहरण असं आहे, बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ऑफ ₹75,000। म्हणजे कंपनीच्या ओनरने किंवा डायरेक्टरने 75,000 रुपये देऊन कंपनीमध्ये आपण जे ते ट्रान्झॅक्शन करणार आहोत तर ते खालच्या पद्धतीने होणार। आता बिझनेसमध्ये काय कॅश आलेली आहे, कॅश हे रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन। आणि डायरेक्टरने आपल्याला जे कॅपिटल म्हणून कॅश दिलेली आहे तर ते ॲज अ कॅपिटल म्हणून बिझनेसमध्ये येतं आहे आणि ते पर्सनल अकाउंटच्या नियमांतर्गत असल्यामुळे त्याचा नियम आहे क्रेडिट दी गिव्हर।
तर या पद्धतीने आपण जर त्याची जर्नल एंट्री पास करायचं म्हटलं तर ते खालच्या पद्धतीने होते. कॅश अकाउंट डेबिट, इथे डेबिट हे शॉर्ट या पद्धतीने दाखवतात. ₹75,000 75,000 रुपयाची कॅश ओनरने बिझनेसमध्ये आणली. टू कॅपिटल अकाउंट ऑफ ₹75,000. तर या एक्झाम्पलनुसार आपण हे कॅशचं ट्रान्झॅक्शन पाहिलेलं आहे. या पद्धतीनं आपण नेक्स्ट एक अजून उदाहरण पाहणार आहोत, जे की आपण रिअल अकाउंटच्या नुसार पाहणार आहोत. एक्झाम्पल क्रमांक 2, याच्यामध्ये परचेस लॅपटॉप ऑफ ₹45,000 इन कॅश. कॅशमध्ये आपण 45,000 रुपयाचा लॅपटॉप परचेस केला. तर लॅपटॉप अकाउंट हे रिअल अकाउंटमध्ये येतं आणि त्याचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, आणि तो कॅशमध्ये परचेस केला त्यामुळे कॅशचाही रिअल अकाउंटच्या अंतर्गत येतं. त्याचा नियम आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर या पद्धतीने याची जर्नल एंट्री जर बघितली तर खालीलप्रमाणे होईल. लॅपटॉप अकाउंट डेबिट ₹45,000 आणि टू कॅश अकाउंट ₹45,000. तर या पद्धतीनं हे लॅपटॉप परचेस केल्याची एंट्री आपण बघितली. याचप्रमाणे अजून एक उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 3, आपलं व्यवसायातलं जर ऑफिस आहे ते आपण रेंटने घेतलं, त्याचं रेंटचं आपण 5,000 रुपये कॅश पेड केलेली आहे. तर त्या संदर्भातलं जे ट्रान्झॅक्शन आहे आपण खालच्या पद्धतीने समजून घेऊ. रेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस, जे व्यवसायातले खर्च असतात त्या सर्व खर्च खात्याला आपण डेबिट करतो आणि व्यवसायातून कॅश जाते, त्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउटच्या आधारे त्याची जर्नल एंट्री खालीलप्रमाणे पास करता येते. रेंट अकाउंट डेबिट ₹5,000 टू कॅश अकाउंट ₹5,000. तर या पद्धतीनं आपण सर्व नियमांचे अकाउंट टाईप ऑफ अकाउंट्स पाहिले, त्याचे नियम बघितले. नियमांच्या आधारे आपण सगळे एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत. मित्रांनो, पुढील भागात आपण व्यवसायामध्ये होणाऱ्या व्यवहारांचे आयडेंटिफिकेशन, अनालिसिस आणि ट्रान्झॅक्शन या पद्धतीची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.